नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी बघा देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली म्हणजे मन प्रसन्न होतं. त्यानंतर सकाळीच आज पावसाने हजेरी देखील लावली होती. आभाळ इतकं भरून आलं होतं ना, सकाळी सकाळी भुरभुर यायला सुरुवात झाली होती. किती येतो आता माहीत नाही. तर बघा, लग्न होऊन 8-10 दिवस झाले तरी आमच्या घरासमोर जो मंडप आहे ना, तो अजून काढलेला नाही. तर बघा, आता ऊन पडलेलं होतं, पाऊस उघडला होता. तर मग मी इथं कपडे धुवून घेतले. आज कपडे जे होते ते हातानेच धुतले, कारण मशीनला खूप पाणी लागतं आणि पाण्याचा देखील थोडा प्रॉब्लेम येतो इथं. त्यामुळे म्हटलं आज चला हातानेच कपडे धुवून घेऊ. तर इथं मी हाताने कपडे धुवून घेतले आणि ते आता सुकत टाकत होती. बाहेर बघू शकता तुम्ही, सकाळी पाऊस चालू होता, आता किती कडक ऊन पडलं आहे. त्यामुळेच म्हटले कपडे वाळून जातील. त्यानंतर शंभू देखील स्कूलमधून आला होता. तर आज मला दळण देखील करायचं होतं, म्हणजे मी चाळून ठेवले होते, पण मला ते आज खडे होते त्यात निसायचे होते. म्हटले आज थोडंसं ऊन देखील पडलं आहे तर मग उन्हात टाकून द्यावं. तर गहू उन्हात ठेवले. त्यानंतर लगेचच मला 2 साड्या पिको फॉल करायच्या होत्या, त्यामुळे मी इथं त्या एक जुनी मशीनवर पिको करून घेतली होती. आता हाताने हात शिलाई करायची इथं माझं चालू होतं. एक साडी झाली होती आणि एकच बाकी होती. आज मला एक ड्रेस देखील स्टिच करायचा होता, पण म्हटले अगोदर ह्या ज्या साड्या आहेत त्या पिको फॉल करून घेऊ. तर इथं पिको फॉल साड्या करून घेतल्या आणि एका मुलीचा साडीचा लॉंग वन पीस शिवायला येईल होता, तर त्याचं देखील व्हिडिओ शूट करायचा होता. व्हिडिओ शूट केला कटिंगचा. त्यानंतर इथे मी जो ड्रेस आहे कटिंग केला होता तो आता इथं स्टिच करून घेत होती. आणि शंभूने इकडे कॅमेरा पकडला आहे, तर त्याचं बघा काय चालू आहे, सारखा हलवत राहतो, दाखवतोय आता खाली. तर बघा खाली देखील खूप पसारा पडलेला होता. एक पाट तयार झालेला होता, दुसरा देखील पाट तयार करून घ्यायचा होता मला इथे आणि शिवून. आणि बाकीचे देखील घरात कामं पडले होते, तर म्हटले अगोदर ड्रेस वगैरे शिवून घेऊ, कारण कस्टमर देखील घ्यायला येणार होतं. त्यामुळे मग इथं अगोदर माझं ड्रेस शिवायचं काम चालू होतं. 2 दिवसापासून काही शिलाई काम पण केलेलं नव्हतं, कारण उपवास देखील होता, तर लक्षच गेलं नाही, घरातलेच कामं चालू होते. त्यानंतर ड्रेस पूर्ण तयार झाला होता. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण हा जो ड्रेस आहे तो पूर्ण साडीचा, म्हणजे पैठणी साडीसारखा होता. तर ते ड्रेस मी पूर्ण इथे शिवून घेतला होता. त्यानंतर बघा शंभूला स्कूलचा होमवर्क दिला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे, एक मिनिट, माय फेवरेट कलर. तुझा फेवरेट कलर कोणता आहे? ली मग वेल्लो. कोणता कलर आहे? स्पेलिंग सांगू का? हा सांग. वाय ई डबल एल ओ डब्ल्यू. त्यानंतर पुढचं काय आहे? माय फेवरेट फूड. तुझं फेवरेट फूड कोणतं आहे? पिझ्झा. हां, ली मग पिझ्झा. नाव काय? पी आय डबल झेड ए. आता इथं कोणतं आहे? माय फेवरेट ॲनिमल कोणता आहे तुझा फेवरेट? टायगर. ली मग टायगर. टायगरची स्पेलिंग माहिती आहे का तुला? हां, पुढे सांगू का? नाही, आय जी ई आर. छान आलं. आता पुढं माय फेवरेट कार्टून. तुझं फेवरेट कार्टून कोणतं आहे? चिकू बंटी. हां, ली मग चिकू बंटी. आता तिथं स्पेलिंग सांगू का? CH I K डबल O. त्यानंतर पुढं बंटीचं घे आता. बंटी. मग चिकू बंटी पूर्ण नाव आहे ना ते. घे तिथं UNTY.
आता इथं काय आहे, फेवरेट गेम कोणता आहे तुझा? कॅरम. मग लिही तिथं कॅरमची स्पेलिंग सांगते मी. CA. त्यानंतर बघा त्याचा होमवर्क घेतला. त्यानंतर कालचे देखील कपडे आणि आजचे देखील कपडे तो खूप इथं कॉटवर पडलेले होते. तर म्हटलं आता ते आवरून घेऊ, खूप पसारा झाला होता. तर मग मी इथं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेत होती आणि त्याला देखील क्लासला जायचं होतं. तर बाहेर पावसाने भुरभुर चालू केली होती. तर म्हटलं अगोदर थांब आता थोड्या वेळ. तर इथं मी आवरून घेत होती, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेत होती. तर आज बघा साड्याच खूप होत्या, कारण कालच्या 2 त्याच्या अगोदरच्या पण आम्ही गावाला गेलो होतो त्या पण होत्या. तर काल पण कपडे जास्त होते आणि अगोदरचे पण जे कपडे धुतले होते ना ते सुकलेले नव्हते, त्यामुळे ते पण आज सुकले होते. तर म्हटले आता यांची घड्या वगैरे घालून हे आवरून ठेवू आणि त्यानंतरच आता बाकीचे कामांना सुरुवात करू म्हटले. मला दळण देखील करायचं होतं, म्हणजे मी गहू चाळून ठेवले होते, सकाळी उन्हात ठेवले होते, ते नेसून घ्यायचे होते. त्यानंतर हे आले, चहा ठेवला, भूक लागली होती म्हणून. मग सकाळी पोळ्या करेल होत्या, तर हे बोलले का बुवा त्याला तूप लावून भाज बुवा, त्याच खाऊ भूक लागली होती त्याच्यामुळे. मग मस्त ज्या पोळ्या आहे त्या तव्यावर तूप लावून वगैरे भाजल्या आणि चहासोबत मस्त इथं बाजूला चहा ठेवला होता. चहा देखील घेऊन मस्त त्या खाल्ल्या. खूप छान लागतात तूप लावून जी पोळी आपण चहामध्ये खातो ना, तर खूप छान लागते. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मला हे जे गहू आहे तर हे निवडून घ्यायचे होते. तर इथं माझं ते निवडायचं काम चालू होतं. आता बाकी मी जे काचोळा वगैरे होत्या ना त्या अगोदरच साफ वगैरे करून ठेवला होता, कारण घाईघाईमध्ये जर असं लागत असलं ना मग आपण पटकन खडा वगैरे निवडून आणि पटकन टाकू शकतो. त्यामुळे मग मी अगोदर चाळून ठेवलं होतं आणि आता इकडे लगेचच गिरणीत देखील टाकून घेत होती. थोडं थोडं झालं तर म्हटलं गिरणीत टाकून घेऊ, कारण वेळ लागतो ना दळायला, घरची घरघंटी त्यामुळे. तर मग थोडं थोडं इकडे मी लगेचच टाकून दळायला टाकत होती. आता किती पण निवडा तरी पण असं वाटतं का एकदा चेक करून बघू, कारण खडा वगैरेच असला ना तर गिरणीची जी चाळ नसते ना ती फाटून जाते. तर त्यामुळे डबल इथे चेक करून बघावं लागतं. तर मी आता गिरणी लावून दिली. त्यानंतर संध्याकाळ झाली होती. तर इथं बघा दिवाबत्तीची वेळ झाली होती. फ्रेश झाली, तोंड हातपाय धुवून घेतले आणि कपडे देखील चेंज करून इथं मी आता दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आता मला स्वयंपाकाला लागायचं होतं. तर यांना विचारलं काय करू, तर यांचं एकच उत्तर असतं का बिर्याणी बनव, तर खिचडी बनव. तर म्हणलं चला आज बिर्याणी बनवू. त्याला एवढं काही मटेरियल पण नव्हतं, पण फक्त कांदा आणि बटाटाच होतं, पण मग जो मसाला आहे त्या फ्लेवरने छान लागते. मग मी इथं बिर्याणी बनवायला घेतली होती. तांदूळ थोडेसे अर्धा तास अगोदर भिजत टाकले. त्यानंतर हा व्हेज बिर्याणी मसाला आहे ना तो त्यामध्ये मी इथं टाकून घेत होती. या मसाल्याने खूप छान लागते. तर इथं माझं आता तेच बनवायचं काम चालू होतं. म्हटलं एकदा बनवून घेऊ आणि गहू देखील निवडून इकडं गिरणीचा लावेल होते, कारण झालेले नव्हते, त्याला वेळ लागतो, त्यामुळे ते बाजूला दळायचं काम चालू होतं आणि इकडं मी स्वयंपाक बनवून घेत होती. तर आता स्वयंपाक वगैरे झाला म्हणजे मी इथं बिर्याणी वगैरे टाकून घेतली. जे तांदूळ भिजत टाकेल होते ते निथरट ठेवले होते आणि इथं आता ते टाकून इथं बघा आता आपण जेवढे तांदूळ घेतले आहे ना त्याच्या एकच वाटी आपल्याला इथं पाणी घ्यायचं असतं. म्हणजे आपण जे 1 वाटी जर तांदूळ घेतले तर त्याला एकच वाटी पाणी घ्यायचं बिर्याणी टाकत असल्यावर, कारण जास्त पाणी घेतलं ना तर मग ती खिचडी होऊन जाते. त्यामुळे तांदूळ आपण अगोदरच भिजत ठेवलेला असतो, त्यामुळे जेवढं आपण घेतले त्याच्या 1.5 पट आपल्याला इथं पाणी घ्यायचं असतं. तर मी इथं 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने. आणि यामध्ये ना थोडंसं तूप देखील टाकायचं, म्हणजे तुपाने जी आपली बिर्याणी आहे ना छान होते, म्हणजे अशी चिटकत नाही, मोकळी होते. आता इथं चवीनुसार मीठ देखील मी इथं टाकून घेत होती आणि लगेचच तूप देखील टाकून घेत होती, कारण तुपाने देखील बिर्याणी अशी मोकळी होती. आता हे घरचंच गाईचं गावरान तूप आहे, तर मी ते इथं टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून आणि आता कोथिंबीर देखील इथं टाकून घेत होती त्यामध्ये. तर बाकी तर काही नव्हतं, तर म्हटले जेवढं आहे तेवढे तरी मटेरियल टाकून आपण बनवू. तर इथं आता बनवून झाली होती. लगेचच आम्ही जेवायला देखील घेतलं होतं. तर इथं बघा आज शंभू चालू आहे. तो रोज त्याचं सेपरेट जेवत असतो, पण आज त्याला माझ्यासोबत जेवायचं होतं.
त्यानंतर मी त्यामध्ये उडदाचे पापड देखील भाजलेले होते. तर चला तुम्ही देखील या जेवायला. आता जेवण वगैरे झालं आणि उद्याच्या तयारीसाठी मी इथं जे चवळी ते भिजत टाकून घेत होती, कारण उद्याला म्हटले सकाळी भाजी करू. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.